तुम्हाला तुम्ही 15,000 रुपये द्या. काय तुम्हाला आत्ता पास देतो मी, माझ्याकडे पास पण आहे. नाही नाही पैसे वगैरे नाही येत बाबा माझ्याकडे. तू कुठे जायचं हो? इकडे वडाच्या झाडापाशी जायचं होतं. चला. माझी गाडी पंक्चर झाली. अच्छा, गाडी पंक्चर झाली का? हो, अच्छा अच्छा. वटपौर्णिमा आहे ना आज. लय उशिरा निघाले मग तुम्ही. थँक्यू हा दादा लिफ्ट दिल्याबद्दल. नाही नाही, तुम्ही हात केला म्हणून थांबवली हो, बाकी काय नाही. काय नाव आहे तुमचं? माझं नाव विद्याताई हंडे देशमुख. अच्छा, मग आता कुठं निघाले तुम्ही? मी आता वड पूजन आहे ना आज, हा हा हा. तिकडे चालली आहे. वड पूजायला? हो. कसं दिसतंय नक्की ते झाड? वडाचं झाड बाळासारखं दिसतं. म्हणजे तुम्ही ते ओळखता कसं की या बाबा या झाडाला पूजायचंय म्हणून? अरे वडाचं झाड वडासारखं दिसणार, अजून कसं दिसणार? मग तुम्ही काय बुकिंग वगैरे करता का त्या झाडाच्या आधी? अरे तू काय वेळ आहे का तू? अहो नाही, मी विचारतोय आता हे तुमचं झाडाचं तुम्ही. बुकिंग वगैरे असतं का? अहो आता तुम्ही आता किती गर्दी असते ना ते पूजा करायसाठी, बरोबर? तर मग म्हणून मी विचारतोय, मला क्युरियोसिटी वाटली म्हणून की बाबा नाही का हे बुकिंग आता भरपूर गर्दी असते म्हणल्यावर सगळ्यांचा नंबर थोडी नाही येणार आहे लगेच लगेच. अरे वडाचं झाड आहे, प्रत्येक गावात असतं, कुठे असेल तिथं मग काय पूजा कोणतं करतात म्हणजे जाऊन. ऍप्लिकेशन आहे का बुकिंग बिकिंग करायचं? तू काही प्रश्न विचारू नको मला, नाही तर की साईडला गाडी चल, मला उतरू अहो दे. नाही, मला हे काय हा असला प्रश्न? तू मराठीच आहे मी, पण आम्ही कधी पूजाच केली नाही ना ती वडाची, म्हणजे ती आम्ही पण करायची असते का माणसांनी? नाही, तुम्हाला जर तीच बायको हवी असेल तर करा. आणि मग खरंच मिळते का ती बायकोची पूजा केल्यावर वडाच्या झाडाची? मिळणार का ना. असं फक्त त्या या अंधश्रद्धेत? जन्मात तू खुश आहे का त्या बायकोच्या प्रेमात? खुश तर आहे, मग पण मग आम्ही करायची बायको तीच पाहिजे म्हणून का बायकांनी करायची नवरा तोच असं पाहिजे काही म्हणून? नाही, आपली श्रद्धा असते. अच्छा अच्छा, म्हणजे नक्की कोणत्या देवासाठी ही पूजा केली जाते? ही का यमदेवासाठी केली जाते. आज यही बात तो हम तुम्हारे मुंह से सुनना चाहते हैं। अरे बापरे, यामध्ये यमदेवाला प्रसन्न करावं लागतं. जो वर राहणार आहे आपल्याला त्याची पूजा करून काय, तो थोडी नाही त्याच्या हातात थोडी नाही की बाबा हे हा काय नवरा या बायकोचा आहे? 7 जन्मासाठी. ही एक खूप मोठी आपल्या मराठी याच्यामध्ये कथा आहे, हा. जी मराठी सतीने संस्कृतीमध्ये. हा संस्कृतीमध्ये हा जी सतीने सत्यवानासाठी केली होती हा. पूजा, आणि यम जेव्हा घेऊन चालला होता हा. तेव्हा तिने यमासोबत वाद संवाद करून आपल्या यमाच्या परीक्षा पास केल्या आणि आपल्या पतीला हा. परत आपल्या पतीचे प्राण परत आणले, कारण का ती हा. त्याच्यावर खूप प्रेम करत हा होती. इतिहास आहे ना. हा इतिहास आज आहे. आणि कलियुग चालू आहे ना, हे जे चालू नाही युग तर कलियुग आहे, ऑनलाईनचा जमाना आहे. मग ही पूजा ऑनलाईन केली तर चालते का? मग ऑनलाईनच तुम्ही पत्नी घेऊ शकता का? तुम्ही ऑनलाईन पत्नी Online करे पत्नी काही नाही. प्रश्न विचारतो का ते? नाही तुम्ही राग नका मानून हा? घेऊ. मग आता ऑनलाईन, आता जरा- सगळं ऑनलाईन चालू आहे ना. बघा ना, लोक एकमेकांना ऑनलाईन विश करतात, ते ऑनलाईन त्यांना सगळ्या शुभेच्छा देतात. मग आपण पूजा पण ऑनलाईन केली बायकांनी तर नाही चालणार होय. अरे तू काय येडा आहे का रे? तू काय प्रश्न विचारतोय मला? असं कसं ऑनलाईन तुला पुरं होऊ शकत काय? खरे अहो, ते नाही होणार. मग पण मग आता हे जग हे चालू आहे म्हणल्यावरती तर ऑनलाईन पूजा केली पण ते यमदेवाने मान्य केली पाहिजे. अरे तू असं कसं काय बोलू शकतो? काही प्रश्न मला विचारू नको, माझं डोकं हँग झालंय आता. तू काही प्रश्न, मी एक संस्थापक अध्यक्ष आहे म्हणजे आणि अच्छा मी समाजसेविका आहे, आणि अच्छा. तू मला असे प्रश्न विचारू नको जेणेकरून मला तुझ्यावर राग नाही नाही येईल. नाही, रागू नका, मी जस्ट विचारतोय. हम्म, मग तुम्ही ती पूजा जी करता करून येता काय, हम्म. ती पूजा करून आल्यानंतर ना ती पूजा सक्सेसफुल झालीये, यमदेवाने ऍक्सेप्ट केलीये, असं तुम्हाला काही त्या झाडाकडनं मेल वगैरे येतो का? नाही नाही, आपली आपली श्रद्धा असते. नाही नाही, मी काय म्हणतोय, श्रद्धा राहिली बाजूला. हम्म. मग ती आता हे बघा, एखादं काम आपण करतोय ते सक्सेसफुल कसं कळतं झालेलं, या गोष्टीमुळे कळतं. हा, तसं आपण एखादा ऑनलाईन फॉर्म बिम भरला तर तो कळतो. हा, तर तुम्ही जी पूजा करायची चालली वडाची, हम्म. ठीक आहे, तर त्या झाडाकडनं तुम्हाला काय मेल बिल येतो का? अरे तू काय येडा बिडा आहे का रे? डोक्यात जरा तू अहो, तुम्ही मला- डोक्यात तुम्ही जरा मला चेकअप चुकीचं करून घे समजता. जरा दवाखान्यातनं, खरं आणि तुम्ही मला चुकीचं साईडला सोड. समजता. तू काही प्रश्न विचारू नको बरं का, माझं डोकं फिरवू नकोस. अहो, तुम्ही चुकीचं समजताय. मी एक अरे तू प्रश्न, काही प्रश्न आम्हाला थोडी ना विचारतोय. माहिती आहे बायका पूजा करतात, आम्ही थोडी ना पूजा करतो. अरे पण तू काय काय मला काय, तू साईडला घे गाडी, सरक सरक, उतरू दे मला. हे मला खूप त्रास व्हायला लागलाय हा, आता मानसिक त्रास व्हायला लागलाय मला. हे असे प्रश्न उत्तर नाही येत माझ्याकडे. बर,
मग आता ही जी पूजा करायला चाललेत तुम्ही काय ठीक आहे मग हम्म. ती पूजा नेमकी कोणासाठी करायला चाललेत कशासाठी करायला चाललेत ते कळेल का काय सांगू शकता का नाही का मला हे बघ, सगळेजण जातात हाच नवरा भेटू दे, हीच बायको मिळू दे, हा, हा, या उद्देशाने जातात. हा, हा. पण मला हाच जन्म मिळू दे आणि हीच लोक मिळू दे ज्यांनी लोक म्हणजे कोण लोक म्हणजे माझे मित्र परिवार, माझ्या मैत्रिणी, माझे नातेवाईक. तुम्ही जे काहीतरी माझ्यावर- या जगाच्या वेगळं बोलताय बरं का तुम्ही ना नाही. या जगाच्या वेगळं बोलताय काही मी नाही बोलत आतापर्यंत आहे. पुस्तकांमध्ये टीव्ही मध्ये एवढंच ऐकलंय की एक बाई वडाची पूजा यासाठी करायला जाते की तिला तोच नवरा मिळू दे आणि तुम्ही मला सांगता की मी मित्र मैत्रिणी मिळू दे आणि नाही का हो, ते माझ्यावर खूप प्रेम करतात. माझे सगळे नातेवाईक, मित्र परिवार, माझ्या मैत्रिणी, माझ्या सख्या, हा. मला तेच पाहिजे नाहीत. आणि ज्यांनी मला त्रास दिलाय ना तेच लोक मला पाहिजेत की त्यांचा मी बदला घेऊ शकते पुढच्या जन्मी. मग मला हाच हे तिथंच राहायचंय. मला मी सिंहगड रोडची राणी आहे. तायरी पाट्यावरची अरे विद्यालय वा. हट्टे देशमुख. मला हेच सगळं तेच पाहिजे. अच्छा जे मला देवाने दिलंय ना ह्या जन्मी मग तेच तुम्ही पाहिजे. 7 जन्मात राहून म्हणजे आता तुम्ही जे म्हणताय की तुम्हाला हेच लोक पाहिजेत हम्म, बर आपण थोडस बाकीच्या लोकांबद्दल बोलूया काय हम्म, की एक बाई वडाची पूजा करते हम्म. आणि घरी जाऊन नवऱ्यांना लय त्रास देते मग हे वडाची पूजा नक्की कशासाठी करते म्हणजे असं तुमचं म्हणजे तुम्ही फिमेल आहात लेडीज आहात म्हणून विचारतो नाही का आता आम्हाला पोरांचं आमचं वेगळं असतं असं काही नाहीये. नवरा पण त्रास देत असन, चुकीचं वागत असेल आणि काय त्या नवऱ्याचं बायकोचं आता आजकाल निघालंय बाबा असं की बायका पूजा एकासाठी, फोन एकासाठी, चॅटिंग एका बरोबर चालू असते. तसंच पुरुषांचं पण आहे. पुरुष सुद्धा आता सत्यवान नाहीये आणि स्त्री सुद्धा सती नाहीये. अच्छा हे जगच असं निघलंय. म्हणून मी आगळी वेगळी पूजा करत आहे. मी माझ्या सर्व नातेवाईकांसाठी, मित्र परिवारासाठी, माझ्या रक्ताच्या नात्यांसाठी, ज्यांनी मला भरभरून प्रेम दिलेले त्यांच्या. मी ना तुम्हाला व्हीआयपी पास देतो कुठला वडाच्या पूजेचा अरे बाबा, येडा आहे का काय? मला VIP पास अहो द्यायला? खरं माझ्याकडे व्हीआयपी पास आहेत वडाच्या पूजेचे ते झाड आहे ना हा, तिथं स्वतः यमदेव थांबले आता हे काही नको सांगू हा. असं होऊ शकतं का? आता तुम्ही पूजा केल्यावरती जर नवरा 7 जन्म मिळू शकतो तर मी तुम्हाला वडाच्या झाडाचा व्हीआयपी पास पण देऊ शकतो ना हा. त्याची किंमत आहे ना 15,000 रुपये 15,000 15,000 द्यायची तुला? व्हीआयपी पण तुम्ही डायरेक्ट यामासोबत बोलू शकता आता हे काही पण नको सांगू हा. तू काहीतरीच बोलतोय. देव कसं काय पैसे देऊन येतो? तो 15,000 रुपये त्याला म्हणजे माझे 7,500 रुपये असतात त्याच्यातले तू काय आणि पूजा त्याच्यासाठी- वगैरे करतो का? नाही पूजा करत पण आम्ही ना ते पास बनवलेत वडाच्या झाडाचे आणि त्याला बोलवलंय त्याला लय पैसे दिलेत आम्ही एक त्याला तू काय बोलवलंय. पण बोलतो बरं का? नाही असं खरं काही बोलवलंय ताई नसतंय, त्याला असं- आम्ही हो खरं अरे तुम्ही दादा आमच्यावर असं विश्वास काही ठेवा नसतं. तुम्हाला तुम्ही 15,000 रुपये द्या काय तुम्हाला आत्ता पास देतो मी माझ्याकडे पास पण आहे नाही पैसे वगैरे नाही येत बाबा माझ्याकडे. तू ऐका वेगळंच हे बघा काहीतरी तुम्हाला जर बोलतोय. एवढी सगळी लोक जर 7 जन्म पाहिजेत बरोबर हम्म. तर मग तुम्हाला काहीतरी पे करायला लागेल का नाही नाही बाबा, असं कुठं असतं का? पैसे देऊन पूजा? काय हा? नाही ते नका सांगू आता तुम्ही द्या काय तुमची पूजा बी सफल होईल आणि तुम्हाला नाही, आम्ही तू- मेल पण तू करणार पहिलं मला ना दर्शन दे, मग मी तुला डबल पैसे देते. दर्शन तसं नाही हो ते हं. पास घेऊन त्याला डायरेक्ट भेटायचं तसं दर्शन असतं अरे, तुम्हाला मेल पण येणार की तुमची पूजा सक्सेसफुल झाली आणि तुम्हाला त्या माणसांची नावं पण त्याच्यात देणार आम्ही की कोणकोणते माणसं तुम्हाला 7 जन्मासाठी तुमच्या आयुष्यात आम्ही टाकले हे गप्प आहे, तू आता माझं डोकं खायला लागल्या. तू असं काही नसतं. आणि तू मला लिफ्ट दिली त्याच्याबद्दल धन्यवाद बाबा. मला सोड, मला इथं सोड. मी ओला करते, उबेर दोन करते, मिनिटं काहीतरी थांबा. करते. 2 मिनिटं थांबा हा. तुम्ही फक्त 15,000 रुपये द्यायचे बाकी नाही. सगळं आम्ही नाही, मॅनेज नाही, मला करणार नाही करायचं. तुम्हाला मला- व्हीआयपी Sorry, ट्रीटमेंट मला तुझ्या तिथपर्यंत गाडीत झाडापर्यंत उतरायचंय. आणि तो जो उतरायचंय. दोरा गुंडाळणार ना तुम्ही हा, तो हा. एक मशीननी रोबोट गुंडाळणार तुमच्या तर्फे अरे मला उतरू दे बाबा. तू काहीतरी दोन सांगायला लागलाय वेगळं. 2 मिनिटं थांबा 2 मिनिटं थांबा हा? 2 मिनिटं थांबा मला वायबल होऊ उतरू दे, नका, उतरू फक्त दे, 15. उतरू दे. नको 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 उतरू दे बाबा मला. बरं एक मला मिनिट उतरू थांबा दे. घाबरू नका रिलॅक्स हा. आज वटपौर्णिमा आहे आणि वा, वा. सगळ्यात पहिले आमच्या प्रँक्टर सागर फॅमिलीकडनं तुम्हाला वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा शूटिंग चालू होती. हा समोर कॅमेरा चालू आहे हा. आणि तुमच्यासोबत आम्ही एक छोटासा वटपौर्णिमेच्या निमित्ताने एक छोटासा व्हिडिओ शूट केला हम्म. बरं तुम्हाला काय एक्सपिरियन्स आला आता हा मुलगा काय बोलतोय कसं बोलतोय काय चाललंय तुमचा एक्सपिरियन्स काय होता
अरे आता मी काय सांगू तुला, मी इतकी घाबरले होते, म्हणलं हा काय वेडा मुलगा भेटलाय मला कुठनं. हा प्रश्न कसे होते माझे भारी नाही होते का? बाबा, तुम्हाला आवडले? मी म्हंटल हा काही सायको आहे का काय कुठून. बरं पास घ्यायचं का तुम्हाला? ए गप्पे, पाच बीस तर काही हा नसतं. समोर व्हिडिओ कॅमेरा चालू आहे. हम्म. आता आपल्या पब्लिकला तुम्हाला काय मेसेज देता येईल? असा चांगला छान मेसेज पाहिजे. एक बाई म्हणून, एक वट सावित्री म्हणून तुम्ही काय मेसेज देऊ शकता लोकांना? मी आता तुझ्या कंटेंट मधनं मी तुला सांगितलेलेच आहेत माझे विचार, हा. की आता पब्लिकला आपल्या परत एकदा सांगूया हा. आणि सांगा की तुम्ही काम काय करता. मी एक सोशल वर्कर आहे. माझी दया सम्राट फाउंडेशन संस्था आहे. मी निराधार मनोरुग्ण लोकांना मदत करते आणि मला हाच जन्म काय, पुढचे 7 नाही, जेवढे जन्म येतील तेवढे समाजाची सेवा करण्यासाठी नक्की मिळू दे. देवाने आशीर्वाद देऊ दे की मला असंच लोकांची सेवा मी करत राहावं आणि माझ्याकडनं व्हावी, असंच मला असं वाटतं. आणि आणि तुम्हाला पण एक गोष्ट सांगतो, ताईंची जी संस्था आहे ती गोरगरिबांना, गरजू व्यक्तींना किंवा हॉस्पिटलाइज व्यक्तींना ज्यांची परिस्थिती खराब आहे, अशा सगळ्या व्यक्तींना ताई मदत करत असतात त्यांच्या कामामधनं. त्यांची ती संस्था आहे. त्या संस्थेचे पूर्ण कॉन्टॅक्ट डिटेल्स, त्यांचं पूर्ण पोर्टफोलिओ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो. हम्म. आणि आपल्या प्रँकस्टर सागर फॅमिलीमधनं मी तुम्हाला एकच विनंती करतो की ज्यांना खरंच गरज आहे ना, त्यांनीच फक्त त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि ती गरजू माणसांपर्यंत पोहोचवा. एवढाच तुम्हाला हा व्हिडिओ मधनं मी मेसेज देतो. आणि मी ताईंची माफी मागतो, मी त्यांना काहीतरी उलटे पालटे प्रश्न विचारले. मी सागर बद्दल सांगेल, आज तुझी माझी पहिल्यांदाच भेट झालेली आहे. खूप छान वाटलं की तुझ्यासारखा युवा मुलगा लोकांपर्यंत काहीतरी वेगळं पोहोचवतोय आणि त्याचा गैरअर्थ न घेता लोकांनी सागरला समजून घ्यावा. आणि खूप छान असा माझा भाऊ, तू आजपासून माझा लहान भाऊ आहे आणि तुला सगळ्यांनी लाईक करावं, तुझे व्हिडिओ शेअर करावे, कमेंट खूप छान छान द्यावेत आणि अशा होतकरू मुलांना, आपल्या हिंदू मराठी मुलांना खरंच आपण सपोर्ट केला पाहिजे सगळ्यांनी. खूप छान वाटलं आज सागर तुला भेटून. धन्यवाद. आणि मला तो यमराज दाखव तू एकदा.